रिलायबल इंग्लिश क्लास या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचे हार्दिक स्वागत. मित्रांनो, मराठीतले वाक्य इंग्रजीमध्ये कसे करावे आज आपण ते समजून घेणार आहोत. याआधी देखील मी एक व्हिडिओ दिलेला आहे. त्या व्हिडिओला आपला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आहे. जवळजवळ 55,000 पेक्षा जास्त व्ह्यूज त्या व्हिडिओला मिळालेले आहेत. तर वेळ न गमावता आपल्या कामाला सुरुवात करूया. मी सरळ याच प्रकारचे 8 ते 10 व्हिडिओ सलग देणार आहे आणि म्हणून आज मी छोटी छोटी वाक्य घेतलेली आहेत जी आपल्याला इंग्रजीमध्ये करायची आहेत. याच्या पुढच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी थोडी मोठी वाक्य घेईल, त्याच्यापुढे थोडी मोठी, अजून थोडी मोठी, असं करत करत मी वाक्य मोठी मोठी करत जाईल आणि याचा जो शेवटचा व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये पॅरेग्राफचं इंग्रजी कसं करावं ते देखील मी आपल्याला समजवणार आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर मी तुला विचारले हे आपलं वाक्य आहे. या वाक्यामध्ये मी हा सब्जेक्ट आहे, कर्ता आहे. सर्वप्रथम पहिल्या शब्दाचं इंग्रजी करायचं आय, बरोबर. नंतर मागून एक एक शब्दाचं इंग्रजी करत यायचं. शेवटचा शब्द आहे विचारले. विचारल्यासाठी घेतला आस्ट. आता बघा, आसला मी ईडी लावला का? कारण विचारले हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे. थोडक्यात समजून घ्या. क्रियापदांचा शेवटी जर का ले, ला, ली, लो, गेलो, आलो, लिहिले, खाल्ले, दिले, मागितले, असं लेला लिलो जर का आलं ना तर ते क्रियापदाचं दुसरं रूप असतं, भूतकाळ असतं. म्हणून मग मी याला ईडी लावला. तर मीचा केला आय, शेवटचा शब्द आस्ट होता तो घेतला. तुलाचा शब्द होईल इंग्रजीमध्ये यू. मी तुला विचारले, आय आस्ट यू. बघा खूप सोपं आहे. मी त्याला विचारले, मीचा होईल आय, विचारलेचं अगोदरच मी सांगितलंय. आस्ट त्यालाचं हिम, आय आस्ट हिम. परत मी तिला विचारले, आय विचारलेचं होईल आस्ट तिलाचं हर, आय आस्ट हर. त्याच्यानंतर मी त्यांना विचारले, आय आस्ट. आता त्यांनासाठी काय होईल? देम. व्यवस्थित. मी रोहितला विचारले, मीचं झालं तुमचं आय, विचारलेचं झालं आस्ट, रोहितला रोहित. रोहित हे प्रॉपर नाऊन आहे म्हणून त्याचं पहिलं अक्षर कॅपिटल घ्यावे. जे प्रॉपर नाउन्स असतात, आपलं नाव जे असतं, आता हनुमंत हे नाव आहे माझं, तर एच मी नेहमीच कॅपिटल लिहील. आमच्या गावाचं नाव चोपडा आहे तर चोपड्याचा सी मी नेहमी कॅपिटलच लिहील. पुढचं वाक्य आहे तू मला विचारलं. मित्रांनो, हीच वाक्य जशीच्या तशी मी इकडे घेतलेली आहेत, फक्त सब्जेक्ट चेंज केलेला आहे. कर्ता म्हणजेच क्रिया करणारा. आता यू, याच्यासाठी इंग्रजी शब्द येईल यू. विचारल्यासाठी येईल आस्ट आणि मलाचं होईल मी. तू मला विचारले, यू आस्ट मी. तू त्याला विचारले, यू आस्ट त्यालाचं होईल हिम. तू तिला विचारले, यू विचारलेचं होईल आस्ट आणि तिलाचं होईल हर. तू त्यांना विचारले, यू विचारलेचं होईल आस्ट आणि त्यांनाचं होईल देम. खूप सोपी पद्धत आहे. आधी पहिल्या शब्दाचं इंग्रजी जसं तसं लिहून घ्यायचं, नंतर मागून एक एक शब्दाचं इंग्रजी करत यायचं. शेवटचं वाक्य आहे तू रोहितला विचारलं. मित्रांनो, ह्या वाक्याचं इंग्रजी तुम्ही करणार आहात. कळतंय सगळ्यांना? लक्षात येतंय? खूप सोपी पद्धत आहे. मी आशा करतो की आपल्याला एकदम चांगल्या पद्धतीने सगळं काही समजत असेलच. पुढची वाक्य आहेत त्याने तुला विचारले. आता त्याने साठी इंग्रजी होईल ही. विचारलेचं तुम्हाला माहिती आहे आस्ट, तुलाचं परत यू. त्यानेचं ही, विचारलेचं झालं तुमचं आस्ट, मलाचं मी. त्याने तिला विचारले, त्यानेचं ही, विचारलेचं आस्ट, बरोबर. आणि तिलाचं हर. त्याने त्यांना विचारले, ही, विचारलेचं झालं आस्ट, त्यांनाचं होईल देम. त्याने रोहितला विचारले, ही, विचारलेचं होईल आस्ट, रोहितलाचं होईल रोहित. ओके, रोहितचा आर आपण कॅपिटल ठेवला.
तिने, आता तिने तुला विचारले, तिनेची इंग्रजी होईल शी, विचारलेची होईल आस्ट, शी आस्ट, तुलाचं होईल यू, शी आस्ट यू. तिने तुला विचारले, सेम वाक्य झालेलं आहे. तिने मला विचारले, आता बघा शी विचारलेचं झालं तुमचं आस्ट आणि मलाचं झालं तुमचं मी. ओके. त्याच्यानंतर तिने त्यांना विचारले, शी विचारलेचं आस्ट, त्यांनाचं देम. आता तिने रोहितला विचारले, हे वाक्य देखील आपण कमेंट करून मला कळवायचं. पुढची वाक्य आहेत, आम्ही तुला विचारलं. आम्ही, आम्हीची इंग्रजी आहे मित्रांनो वी, विचारलेचं आस्ट, तुलाचं यू. वी आस्ट यू, आम्ही तुला विचारले. आम्ही त्याला विचारले, आम्हीची इंग्रजी होईल वी, विचारलेचं होईल आस्ट, त्यालाचं होईल हिम. आम्ही तिला विचारले, आम्हीसाठी घेतला वी, विचारलेसाठी घेतला आस्ट, तिलाचं हर. आम्ही त्यांना विचारले, आम्ही त्यांना विचारले वी, विचारलेचं झालं तुमचं आस्ट, त्यांनाचं देम. आम्ही रोहितला विचारले, वी आस्ट रोहित. ओके. आता त्यांनी तुला विचारले, त्यांनीची इंग्रजी होईल दे, विचारले आस्ट, तुला यू. बघा अतिशय सोपी टेक्निक देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी त्याला विचारले, दे, विचारलेचं होईल आस्ट, त्यालाचं हिम. त्यांनी तिला विचारले, त्यांनीचं होईल दे, विचारलेचं होईल आस्ट, तिलाचं हर. त्यांनी त्यांना विचारले, दे, त्यांनीसाठी तर दे घेऊन टाकला आपण, विचारलेचं घेतला आस्ट आणि त्यांनाचं देम, दे आस्ट देम. त्यांनी रोहितला विचारले, हे वाक्य देखील आपण आता मला कमेंट करून कळवायचं आहे. तर मित्रांनो, आपल्याला जर का असेच व्हिडिओ भरपूर प्रमाणात बघायचे असतील आणि मी अपलोड केल्याबरोबर आपल्याला कळावे असं आपल्याला वाटत असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, बेल आयकॉन प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, कमेंट करा, या व्हिडिओला लाईक करा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू.